दोन घटस्फोटांनंतर एका मराठी अभिनेत्रीने आता एक मोठा निर्णय घेतला आहे। सोबतच अभिनेत्रीने तिच्या तिसऱ्या लग्नाबाबतही मोठा खुलासा केला आहे। काटा रुते कुणाला तसेच ज्योती यांसारख्या मालिकांमधून घराघरात लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री स्नेहा वाघ हिने आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। मात्र स्नेहाच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार आले। स्नेहाने पहिलं लग्न केलं, मात्र तिचं ते लग्न मोडलं। त्यानंतर तिने पुन्हा दुसरं लग्न केलं, मात्र त्याही लग्नाचा शेवट झाला। अखेर दोन लग्न, दोन्ही नात्यांचा झालेला शेवट आणि त्यानंतर आलेला एकटेपणा, या सगळ्या अनुभवानंतर आता स्नेहाने स्वतःला अध्यात्माच्या वाटेवर झोकून देण्याचा निर्णय घेतला आहे। स्नेहा सध्या भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत रमली असून मथुरा, छठीकरा आणि वृंदावन या ठिकाणी राहून ती तिचा वेळ घालवत आहे। तिच्या मते वृंदावनाच्या त्या वातावरणाने तिच्या आयुष्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला आहे। नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्नेहाने सांगितलं की आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तिचा कोणावरही विश्वास राहिला नव्हता। प्रत्येक व्यक्ती स्वार्थी आहे असंच तिला वाटू लागलं होतं। मात्र याच काळात तिची अध्यात्माशी ओळख झाली आणि देवासोबत तिचं एक वेगळंच नातं निर्माण झालं। स्नेहाच्या म्हणण्यानुसार अवघ्या 3च दिवसात तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं। वृंदावनमध्ये काही दिवस राहिल्यानंतर तिला तिथेच मनशांती मिळू लागली। भगवान श्रीकृष्णाचं निस्वार्थी प्रेम तिला तिथे अनुभवायला मिळालं आणि ज्या प्रेमाची ती इतकी वर्ष शोध घेत होती ते तिला अखेर सापडलं। स्नेहाने यावेळी एक अतिशय भावनिक वक्तव्यही केलं। तिच्या म्हणण्यानुसार आता तिला कोणत्याही मानवी नात्याची गरज वाटत नाही। भगवान श्रीकृष्णाने तिच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण केली असून ती सध्या आपल्या आयुष्यात खूप समाधानी आहे। त्यामुळे ही अवस्था सोडून पुन्हा जुन्या आयुष्यात परतण्याची इच्छा नसल्याचंही तिने स्पष्ट केलं। मात्र लग्नाबाबत तिला विचारलं असता स्नेहाने दरवाजे पूर्णपणे बंद केलेले नाहीत असं सांगितलं। माझं लग्न कधीही होऊ शकतं, पण सध्या त्याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही असं ती म्हणाली। स्नेहाने वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी अभिनेता आविष्कार दारव्हेकर सोबत पहिलं लग्न केलं होतं। मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही। घरगुती हिंसाचाराच्या आरोपानंतर दोघांचा घटस्फोट झाला। यानंतर स्नेहाने 2015 मध्ये इंटेरियर डिझायनर अनुराग सालुंकी यांच्याशी दुसरं लग्न केलं। मात्र हे नातंही फार काळ टिकले नाही आणि 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला। त्यानंतर स्नेहाने दुसऱ्या पतीवर मानसिक छळ आणि अत्याचाराचे आरोपही केले होते।